तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. या वनस्पतीमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी वास्तव्य करतात. भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत. तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. त्यामुळे तुळशीची पूजा करणारा माणूस कधीही गरीब राहत नाही. त्याला कधीही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. असा मनुष्य गंभीर पाप करूनही नरकात जात नाही. नुसते तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते आपल्याला या महान कथेद्वारे कळेल. एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे भगवान, तू तिन्ही जगाचा स्वामी आहेस, तरीही तू या तुळशीची पूजा का करतोस? आपण त्याला रोज पाणी अर्पण का करतो? मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशी हे खरे तर लक्ष्मीचे रूप आहे. त्याची रोज पूजा केल्याने लाखो फायदे मिळतात. केवळ जल अर्पण केल्याने माणसाची करोडे पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो. या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जो कोणी ही कथा नुसती श्रवण करतो त्याला तुळशीला 100 वर्षे जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते. तर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. सत्यभामा देवी म्हणते, हो देवा, मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे. तू मला ती गोष्ट सांग, मी पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सत्यभामा देवीला तुळशीला जल अर्पण करण्याच्या महत्त्वाच्या कथा सांगतात. हे देवी सत्यभामा, या विषयावर एक प्राचीन इतिहास आहे जो खूप चांगला आहे आणि पुण्यपूर्ण परिणाम देतो. भूतकाळातील गोष्ट आहे. अवंतीपुरीत धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो जन्माने ब्राह्मण होता, पण कर्माने भ्रष्ट होता. कपटी मनाचा होता. घोंगडी चामडे वगैरे विकून तो पैसा कमवायचा आणि तो मोठा लबाड होता. त्याचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतलेले असायचे. तो चोरी, वेश्याव्यवसाय आणि जुगार खेळत होता. त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही. शास्त्राचा अभ्यास केला नाही. पूजाही केली नाही. त्याने नेहमी इतरांच्या संपत्तीवर आपले मन केंद्रित केले. त्याने दिवसा पैसे कमावले आणि रात्री वेश्यासोबत घालवली. अशा रीतीने तो अत्यंत पापी धनेश्वर ब्राह्मण पाप करण्यातच आपले जीवन व्यतीत करत असे. त्यांनी कधीही भगवान विष्णूचे नाव उच्चारले नाही किंवा कोणत्याही देवाची किंवा देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करण्यात त्याने अनेक वर्षे घालवली. मग तो धनेश्वर ब्राह्मण खरेदी विक्रीसाठी महाश्वतीपुरीला पोहोचतो. त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहते. त्या नदीत आंघोळ करण्यासाठी लांबून लोक येत असत. मग तो ब्राह्मण त्याच नदीच्या काठी एका आश्रमात राहतो. त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराण वाचण्यात आणि भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न होते. तो ढोंगी धनेशाही त्यांच्यासोबत तेथेच राहिला. त्या विद्वान ब्राह्मणांच्या सहवासात राहून त्यांना श्रीहरी विष्णूचे नाव ऐकण्याची संधीही मिळाली. त्या ठिकाणी तो 1 महिना राहिला. मग तिथे आले. जेव्हा लोकांनी गायींची पूजा केली आणि ब्राह्मणांना भोजन दिले, तेव्हा तो पापी ब्राह्मण त्यांच्याबरोबर बसला आणि त्यांच्याबरोबर भोजन देखील केले. भगवंताचा प्रसाद स्वीकारला. त्या आश्रमात तुळशीचे रोप देखील होते. तो ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे. तो काय करतोय याची त्याला कल्पना देखील नव्हती. रोज सकाळी उठून तो भांड्यात पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर पाणी टाकायचा. मग एके दिवशी तो आश्रमात झोपला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच चावा घेतला. तो पापी ब्राह्मण झोपेतच मेला. सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले. तेव्हा सर्व ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे. त्या पापी ब्राह्मणांच्या मृत्यूनंतर यमाचे दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याला पकडून यमलोकात घेऊन जाऊ लागले.
वाटेत जात असताना तो ब्राह्मण शोक करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूत, तू मला कुठे नेत आहेस? माझा मृत्यू कशामुळे झाला? तेव्हा यमदूत म्हणू लागला, अरे दृष्ट ब्राह्मणा, जन्मापासून मरेपर्यंत तुम्ही अनेक पापे केली आहेत. तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि तू मेलास. आता आम्ही तुम्हाला यम लोकाकडे घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुमच्या पापांचा हिशेब पाहतील आणि तुम्हाला नक्कीच नरकात टाकतील. मग तो ब्राह्मण मोठ्याने शोक करू लागला आणि यमदूतांकडे क्षमा मागू लागला. पण यमाच्या दूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारहाण करून यमलोकात नेले. जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाकडे पोहोचले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या कर्म्याचा लेखजोखा मांडला आणि यमराजांना म्हणाला, महाराज, या ब्राह्मणाने लहानपासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे. त्यांनी कोणतेही पुण्यकर्म केले नाही. हे पाप अवतार आहेत. त्याला संपूर्ण कल्पासाठी नरकात टाकावे. तेव्हा यमराज म्हणतात, अहो दूत, आयुष्यभर पाप करणाऱ्या या दृष्ट ब्राह्मणाला दूर करून कुंभीपाक नावाच्या नरकात टाका. यमराजांच्या आज्ञेनुसार ते यमाचे दूत पाहून त्याला हसले आणि त्या पापी ब्राह्मणाला घेऊन गेले आणि त्याला मुद्रांनी मारायला सुरुवात केली. त्यामुळे ब्राह्मणाचे डोके फुटले आणि त्यांनी त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले. त्या भयंकर नरकात उकळत्या तेलाची मोठी भांडी होती, ज्याखाली भीषण आग पेटत होती. तेव्हा यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलाच्या भांड्यात टाकले. पण ब्राह्मणाने ते उकळत्या तेलाच्या भांड्यात टाकताच ते तेल लगेच थंड केले. ही विचित्र घटना पाहून यमाच्या दूताला फार आश्चर्य वाटले. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. त्याने त्या तेलाच्या भांड्यात इतके पापी ठेवले होते की ते सर्व उकळत्या तेलात पडायचे आणि कुरकुरायला लागायचे. पण तो ब्राह्मण पडता क्षणी तेल अचानक शांत व थंड झाले. हे आश्चर्य पाहून यमदूत वेगाने धावत यमराजांपर्यंत पोहोचले. यमराजाने विचारले, हे दूत, काय झाले? एवढ्या वेगाने का धावत आलात? मग तो म्हणाला, हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात ठेवायला सांगितले होते त्याला आम्ही टाकताच नरकाची आग विझली, उकळते तेलही थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, अहो दूत, ही अत्यंत विचित्र घटना आहे. यापूर्वी कधीही अशी घटना घडली नव्हती. यमराज विचार करत असतानाच देवर्षी नारद त्या ठिकाणी येतात. देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित होतात आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत करतात. तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळी आला आहात. आज आपण एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले आहे, पण तो पडता क्षणी नरकाची आग थंडावली आहे आणि उकळते तेलही थंड झाले आहे. तेव्हा देवर्षी नारद यमराजांना म्हणू लागले, हे धर्मराज, ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभीपाक नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्याच्या लायकीचाच नाही. कारण या ब्राह्मणाने न कळत असे कृत्य केले आहे जो नरकाचा नाश करणारा आहे. सत्कर्म करणाऱ्या लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या सत्कर्माचा भाग निश्चितच मिळतो आणि हा ब्राह्मण 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला होता. या ब्राह्मणाने आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण केले आहे. त्यामुळेच तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे. त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता संसारात जाण्याचा हकदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मानवाला अनेक जन्मात मिळत नाही. म्हणूनच तुम्ही ते नरकात करू नका. या ब्राह्मणाच्या पापांची हीच शिक्षा आहे. त्याला नरक दाखवा, पण हे असले काही त्याच्याबरोबर करू नका. देवर्षीचे बोलणे ऐकून यमराज खूप आनंदित होतात आणि ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून बाहेर काढतात आणि तो त्याच्या दूतांना म्हणतो, हे दूत, या ब्राह्मण महात्म्याला घेऊन सर्व नरक दाखवा. मग यम त्या ब्राह्मणाला त्याच्या दूतांसह घेऊन जातो आणि त्याला सर्व नरक दाखवू लागतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाच्या दूतामुळे त्या ब्राह्मणाला सर्व नरक दिसतात आणि ते यक्ष जगात घेऊन जातात. मग तो ब्राह्मण यक्ष बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुळशी
कार्तिकी, एकादशी या सर्व वनस्पतींमध्ये मला तुळशी आवडते. म्हणूनच जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे. त्या माणसाला कधीही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही. तो कधीही नरकात पडत नाही. ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरांमध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना अर्पण केलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने उपस्थित असणे आवश्यक असते. कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुखशांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी. तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तुळशी हे केवळ एक वनस्पती नाही तर ती एक देवी आहे. ती विष्णूची पत्नी आहे. म्हणूनच तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या महिला नेहमी आनंदी आणि भाग्यवान राहतात. तुळशीचा विवाह देखील जरूर करावा. यामुळे मनुष्याचे सर्व दुःख संपून त्याचे सांसारिक जीवन सुखमय होते. तुळशीच्या रोपाजवळ अपशब्द बोलू नये. चुकूनही तुळशीजवळ बुटं किंवा चप्पल ठेवू नयेत. ते पाप मानले जाते. तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी थुंकल्याने मोठे नुकसान होते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा. कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे शुभ मानले जाते. जेथे तुळशीचे रोप असेल तेथील जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्यावी. तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत. अन्यथा कपड्यांमधील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. लक्षात ठेवा की तुळशीचे रोप खिळ्याने तोडू नये. यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर त्याला कचरा कुंडीत फेकू नये. तर ती पाने तुम्ही तुळशीच्या मातीतच गाडून टाकावीत. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी देखील अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. अनेकदा महिला केस उघडे ठेवून आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवावे की त्यासाठी घाण माती वापरू नये. स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणाची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये. त्यामुळे तुळशी मातीची मुळे रुजून कोरडी होऊ लागतात. तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी लावू नये. उदाहरणार्थ तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूमजवळ ठेवू नये. अन्यथा तुळशीच्या झाडामध्ये घाण पाणी पडू शकते जे अत्यंत अशुभ मानले जाते. घरामध्ये तुळशीचे रोप कधीही सुकवू नये. तुळशीचे रोप सुकल्याने अकाल मृत्यू होतो अशी शास्त्रात श्रद्धा आहे. घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते. वाळलेल्या तुळशीत माता लक्ष्मी वास करत नाही. शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये आणि तुळशीला स्पर्श देखील करू नये. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये आणि चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये. तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे तुळशीचा अपमान होतो. श्रीकृष्ण सांगतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्गप्राप्ती करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीजवळ वाळवंटातील रोप ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात असे म्हटले जाते की ज्या झाडांवर हिरव्या कळ्या येत नाहीत अशा झाडांचे काटे काढले तर अशी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नयेत. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे झाड लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. शालिग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा.
तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील. शालिग्राम हे भगवान विष्णूंचे निराकार रूप मानले जाते. हा काळ्या रंगाचा दगड आहे जो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरामध्ये एकच शालिग्रामची पूजा करावी. ती भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे पुराणात सांगितले आहे. शालिग्रामची पूजा करण्यासाठी शालिग्रामला चंदन लावावे आणि त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे. असे केल्याने सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. शालिग्राम हे सकारात्मकता आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीच्या रोपाला पाणी घालण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे नियम सांगितले आहेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची कथा आवडली असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका.